सर्वांचं स्वागत आहे स्वप्नील इन्फोटेक अँड मीडिया डिजिटल मार्केटिंग बेसिक टू ॲडव्हान्स विथ AI ह्या कोर्समध्ये. हा कोर्स ॲक्च्युली डेव्हलप करण्याचा हेतू आहे आणि हा कोणासाठी कोर्स आहे हे आपण आधी क्लिअर करून घेऊयात आणि स्टार्ट करूयात. डिजिटल मार्केटिंग ही आजची काळाची गरज आहे, ही सांगायची गरज नाही आहे, पण त्यापेक्षा ती जास्त फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे सर्वांसाठी. आता ही अपॉर्च्युनिटी किती मोठी आहे, किती मोठं पोटेन्शियल यामध्ये आहे आपण हे समजून घेऊयात आधी. आता तुम्ही पाहिलं तर प्रत्येक माणूस हा सोशल मीडियावरती अवेलेबल आहे आणि इंटरनेटवरती अवेलेबल आहे आणि याचा फायदा घेऊन आपण फार मोठ्या प्रमाणात आपली करिअरची जर्नी स्टार्ट करू शकतो, बिझनेस करू शकतो, फ्रीलान्सिंग करू शकतो, डिजिटल मार्केटिंगची एजन्सी स्टार्ट करू शकतो. ज्यांचा बिझनेस आहे अशा व्यवसाय करण्यासाठी तर ही उपयुक्त आहेच, कारण ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, मग तो व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो, त्यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग ब्रँड तयार करणं हा सर्वात प्रभावी साधन आहे. आज ग्राहक गुगलवरती, सोशल मीडियावरती आहे. तुमचा ब्रँड, तुमचे प्रोडक्ट, तुमची ओळख या प्लॅटफॉर्मवर जर दिसत नसेल तर तुम्ही बाजारपेठेमध्ये मागे पडत आहात, बरोबर? कारण आजकाल सर्व लोक हे गुगलवरती, सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. तुम्हाला इवन हॉटेल जरी सर्च करायचं असेल, कोणतं प्रोडक्ट सर्च करायचं असेल, कोणती सर्व्हिस सर्च करायची असेल तुमच्या एरियामध्ये, तर तुम्ही सर्वात आधी गुगलवरती सर्च करता. आणि आता तर एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की तुम्ही ChatGPTवरती सुद्धा काही क्वेश्चनिंग करता, एखाद्या टॉपिकवरती ChatGPTसोबत बोलता आणि त्या संदर्भातली माहिती गॅदर करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करता. जर सोशल मीडियावरती असताल तर डिजिटल मार्केटिंग तुम्हाला सर्वात जास्त ग्राहक, जास्त विक्री आणि मजबूत ब्रँड तयार करून देतं. जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण एक स्किल असं पाहिजे ना आयुष्यामध्ये की ते स्किल तुम्हाला कायमस्वरूपी जिवंत ठेवेल तुमच्या करिअरमध्ये. आणि डिजिटल मार्केटिंग हे असं स्किल आहे ज्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, जॉब करू शकता, तुमचा स्वतःचा ब्रँड आणि व्यवसाय सुरू करू शकता. म्हणून ही स्किल अशी आहे जी प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगी पडते. मार्केटिंग असेल, मीडिया असेल, बिझनेस असेल किंवा कंटेंट क्रिएशन असेल. ओके, पार्ट टाईम जॉब करण्यासाठी जर तुम्ही नोकरी करत आहात आणि नोकरी करत करत तुम्हाला काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा साईड इन्कम जनरेट करायचा आहे किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये स्किल बेस करिअर करायचं आहे, कोणतं करायचं? स्किल बेस. तर तुम्हाला साईड इन्कम म्हणून डिजिटल मार्केटिंग हा सर्वोत्तम क्षेत्र आहे. कारण तुम्ही घर बसल्या प्रोजेक्ट करू शकता, लहान छोटे मोठे बिझनेस आहेत ते हँडल करू शकता आणि फ्रीलान्सिंगसोबत तुम्ही कोणतेही क्लायंट हँडल करू शकता. एकदा स्किल शिकलात की हे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला कमाई करून देऊ शकतं. ओके.